योद्धा न्यूज अकलूजमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा अभूतपूर्व उत्साह। आरची रिंकू राजगुरूने रेखाटली रांगोळी। अकलूज जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने अकलूज नगरीत प्रवेश करताच संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। टाळ मृदंगाचा गजर, विठू नामाचा जयघोष आणि अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने रंगलेले गोल रिंगण पाहण्यासाठी हजारो वैष्णवांनी येथे अलोट गर्दी केली होती। या भक्तिमय वातावरणात यंदा एक विशेष आकर्षण ठरले, ते म्हणजे सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची उपस्थिती। नेत्रदीपक गोल रिंगण आणि अश्वांची दौड अकलूज येथील सदाशिवराव माने पाटील प्रशालेच्या मैदानावर माऊलींच्या अश्वांचे गोल रिंगण पार पडले। चौखूर उधळणाऱ्या अश्वांची ती थरारक आणि शिस्तबद्ध दौड पाहून उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले। ज्ञानोबा तुकारामच्या गजराने संपूर्ण आकाश घुमून निघाले होते। आरची रंगली भक्तीच्या रंगात, काढली आकर्षक रांगोळी। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली ती मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू। नेहमी रुपेरी पडद्यावर ग्लॅमरस अंदाजात दिसणारी रिंकू यावेळी अगदी साध्या पारंपरिक वेशात दिंडी सोहळ्यात सहभागी झाली होती। रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी तिने स्वतः उपस्थित राहून अतिशय सुंदर आणि आकर्षक रांगोळी रेखाटली। नेहमीच्या अभिनयाच्या दुनियेतून बाजूला होत सामान्य वारकऱ्यांप्रमाणे तिने या रिंगण सोहळ्याचा आणि दिंडीचा आनंद लुटला। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणं आणि या पवित्र वातावरणात रांगोळी काढण्याचा आनंद मिळणं हा माझ्यासाठी अतिशय मोलाचा आणि सुखावणारा क्षण आहे, अशा भावना यावेळी रिंकूने व्यक्त केल्या। वारकऱ्यांमध्ये राहिला विशेष उत्साह। लाडक्या अभिनेत्रीला आपल्यामध्ये बघून आणि तिला रांगोळी काढताना पाहून उपस्थित वारकरी आणि स्थानिक नागरिकांचा उत्साह द्विगुणित झाला होता। रिंकूनेही अत्यंत नम्रतेने वारकऱ्यांशी संवाद साधत या भक्तिमय वातावरणाचा आस्वाद घेतला। अकलूज नगरीत पार पडलेला हा सोहळा अश्वांची नेत्रदीपक दौड, टाळ मृदंगाचा गजर आणि या अनोख्या सेलिब्रिटी सहभागामुळे यंदा अधिकच संस्मरणीय ठरला। या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। निमित्ताने अनेक सेलिब्रिटी देखील या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राची प्रसिद्ध खरोखर रांगोळी काढण्याचं काम देखील ती करत आहे। निश्चित तिच्या हातानं ती रांगोळी या ठिकाणी साकारली जाते आणि खऱ्या अर्थानं हा जो ठेवा आहे खऱ्या अर्थानं हा ठेवा जपण्याचं काम तिच्या माध्यमातून आणि निश्चित आज या ठिकाणी हे जे रामकृष्ण हरी लिहिले त्याचबरोबर आपल्या सर्व वारकऱ्यांचं स्वागत अकलूज नगरीमध्ये केलं जातं। या रांगोळीला कलर भरण्याचं काम यापूर्वी रांगोळी तुम्ही काढली असेल, परंतु आजची रांगोळी ही महत्वाची आहे। याचं कारण असं परमेश्वराच्या दरबारामध्ये आणि परमेश्वराची रांगोळी काढायची असते, ती रांगोळी तिच्या हाताने होते। आपल्या घरी आपण असंख्य रांगोळ्या काढतो, परंतु रिंकूच्या हस्ते या ठिकाणी ग्राउंडला रांगोळी होते। या ग्राउंडला महत्वाचा भाग आज मानला जातो कारण इथे गोल रिंगण होते। या रिंगणामध्ये या ठिकाणी रिंकू राजगुरू ही आता या ठिकाणी रांगोळी काढताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चित आपण काही रांगोळीकारांची देखील मुलाखती घेतलेल्या आहेत। एक आपल्या शिवकन्या किल्ले शिवनेरी परिसरातील एक कन्या आहे, तिने देखील अप्रतिम रांगोळी काढलेली आहे। त्याचबरोबर इथे देखील अप्रतिम रांगोळी आहे। निश्चित या सगळ्या मुली आणि सगळ्या महिला रांगोळी काढण्याचं काम करत आहेत आणि याही ठिकाणी आता रिंकू
रांगोळी साकारली गेली आणि हा मदत करते आहे रांगोळी काढण्यासाठी. खरं तर यापूर्वीच्या रांगोळ्या तिने अनेक काढल्या असतील, परंतु आज रिंगणातली रांगोळी तिच्या हातून असते किंवा ती मदत करते. एक महत्वाचा भाग आहे भविष्यामध्ये परमेश्वराच्या दारामध्ये किंवा परमेश्वराच्या दरबारामध्ये रांगोळी काढण्याचा आनंद वेगळा असतो. आनंद या निमित्ताने निश्चित या ताईने देखील रिंगण सोहळा हे नाव या ठिकाणी टाईप केलंय आणि शिवाय उलट्या हाताने काढलंय. त्या बाजूने काढणं योग्य असेल किंवा अडचण नसेल, पण इकडनं किती अडचण येते त्याच्यावर मात करत या ताईने आपल्या हातानं रांगोळी काढण्याचं काम या ठिकाणी तिला देखील खूप आनंद या निमित्ताने होत असेल. आणि या रांगोळी रिंगण सोहळा संपन्न होतोय त्या अकोलानगरीमध्ये सगळे भाविक एकवटत असताना देखील या ठिकाणी आपली रांगोळी काढण्याचं काम निश्चित ही या परिसरात आहे. तिला असेल वारी आणि संत या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे आणि यामध्ये रांगोळी साकारण्याचं काम सगळी भाविक भक्त किंवा सगळ्या काही महिला भगिनी आहेत त्या मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.